संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनवायचं अजिबात सुचत नाही आणि त्यातल्या त्यात झटपटसुद्धा हवं आणि त्यातल्या त्यात वेगळ्या पद्धतीचं आणि सोबतच पोटभरीचं असावं. तर ह्या डाळ चकोल्या किंवा मग वरणफळसुद्धा म्हणतात त्याला. तर तुमच्या इकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर महत्त्वाचं म्हणजे काय, तर डाळ चकोल्या बनवण्यासाठी आपण काय करतो, खूप जास्त प्रमाणात डाळ शिजवतो. पण इतकी डाळ जी आहे डाळ चकोल्या बनवण्यासाठी लागत नाही. साधारण मी इथे 1 मूठभर मुगाची डाळ आणि 1 मूठभर तुरीची डाळ घेतलेली आहे. स्वच्छ धुवून लगेचच कुकरमध्ये घालून सोबतच 1 ग्लास पाणी घालून जे आहे ही डाळ शिजवून घेऊया. आता इथे जर आपण जास्त डाळ शिजवली ना, म्हणजे जास्त प्रमाणात, तर काय होतं, अगोदरच ती आपण गव्हाच्या पिठाची डाळ चकोल्या बनवत असतो आणि मग डाळ जास्त आणखीन वरण थोडंसं जास्त घातलं ना तर खूप जास्त असं घट्टसर होतं. पहा, एकदम घट्टसर. तितकी घट्टसर ही डाळ चकोली नसते. त्यामुळं तर इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, पाव चमचा हळदी, चवीनुसार मीठ, 1 चमचा ओवा हा तर छान क्रश करून घातला तर फ्लेवर छान येतो. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून असं आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो ना त्याच पद्धतीचं हे पीठ जे आहे आपल्याला मळून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ नको, खूप जास्त घट्टसर नको. आता बऱ्याच ठिकाणी इथे यामध्येच कोथिंबीर घालतात किंवा मिरची पावडर घालतात, पण नॉर्मली जी डाळ चकोली आहे ना ती याच पद्धतीने बनवली जाते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून चपातीसाठी जसं पीठ मळतो त्याच पद्धतीचं मळून घेतलं. आता ह्या डाळ चकोली जी आहे साधारण 3 ते 4 जणांसाठी आपण बनवत आहोत, कारण यामध्ये वरण पडणार आहे, सोबतच थोडी पाण्याची फोडणीसुद्धा जाणार आहे. त्यामुळं ही जी वरणफळ आहे दुपटीने फुगतं. त्यानंतर पिठाला छान असं मसळून घेतलं साधारण 2-3 मिनटं, म्हणजे काय होतं, पीठ छान पद्धतीने भिजलं जातं. तसं तर आपण याला 10 मिनटं भिजवणारच आहोत, यापेक्षा जास्त नको. थोडंसं तेल लावून ह्याला 10 मिनटं रेस्ट देऊया. आता रेस्ट इतकं करेपर्यंत इकडे आपली डाळ जी आहे शिजलेली होती. विस्करने छान अशी ही डाळ जी आहे फेटळून घेतली, घोटून घेतली, जेणेकरून डाळ छान अशी एकसंध तयार होईल. आता बरेच जण काय करतात, इथं खूप जास्त प्रमाणात डाळ शिजवतात. मग काय होतं, डाळ चकोलीची जी चव आहे ना ती पूर्णपणे बिघडून जाते. चला आता लगेचच फोडणी करूया. तर इथे साधारण 1-1.5 पळी तेल घातलं, अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की लगेचच अर्धा चमचा जिरेसुद्धा छान फुलले की थोडासा कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता जो आहे आवर्जून घाला, फोडणीला खमंग फोडणी बसते. त्यानंतर पाव चमचा हळदी घातली, खूप जास्त नको. त्यानंतर अर्धा चमचा तिखटाची मिरची पावडर घातली, अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घातली रंग येण्यासाठी. त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा हिंग आणि 1 ग्लास पाणी घालून जे आहे फोडणी तयार करून घेतली. आता हे फोडणीचं पाणी उकळत आहे तोपर्यंत इकडे आपलं पीठ भिजलेलं होतं. परत 2 मिनटं पिठाला छान असं मसाज देऊन घेतली. याचे जे आहे सम प्रमाणात गोळे बनवून घेऊया. आपण जसे चपातीसाठी बनवतो ना बघा, त्याच पद्धतीचे आणि त्याच साईजचे. तर इथे 4 जे आहे याचे गोळे तयार झालेले होते. आता हे 4 गोळे जे आहे इथे तयार झाले, लगेचच इथे लाटायला घेऊया. आता लाटण्याची पद्धत काही वेगळी नसते, फक्त चपातीपेक्षा थोडंसं पातळ लाटायचं. म्हणजे काय होतं, आपल्याला ही डाळ चकोली बघा शिजवायची आहे, ती शिजून थोडीशी फुगली जाते. त्यामुळं खूप अशी जाडसर जर आपण लाटली ना तर मग ती खाण्याला जे आहे व्यवस्थित लागत नाही आणि तिची चवसुद्धा व्यवस्थित लागत नाही. आता यामध्ये आपण हळद घातली आहे, त्यानंतर ओवा घातला आहे, त्यामुळं रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. आणि आता ओवा जो आहे, ही डाळ चकोली पचनाला तशी थोडी जड असते, पण ओवा घातला की मग पचनाला काही त्रास होत नाही. हे बघा अशा पद्धतीने जशी आपण चपाती लाटतो ना त्यापेक्षा हलकंसं थोडं पातळ जे आहे लाटून घेतलं. लगेचच याच्या कापण्या करूया. आता नॉर्मली याच्या कापण्या जी आहे चौरस शेपमध्येच असतात, पण बरेच जण काय करतात, थोडीशी काजू कतली शेप किंवा मग असा सुद्धा शेप देतात. पण तसं मी काही करत नाही आहे. इथे मी चौरस शेपमध्येच ह्या कापण्या जे आहे कट करून घेत आहे. यापेक्षा आपल्याला वेगळ्या काही कट करायचं नाही, कारण शिजून ह्या चौरस शेपमध्ये चांगले दिसतात. त्यानंतर इकडे पाण्याला सुद्धा हलकी उकळ आलेली होती. लगेचच या कापण्या ज्या आहे घालून घेतल्या. एका मागोमाग सर्व चपात्या ज्या आहे लाटून घेतल्या आणि ह्याच्या कापण्या ज्या आहे एका मागोमाग घालून घेतल्या. आता साधारण 2-3 मिनटं आपण याला पाण्यामध्ये शिजू द्या. झाकण वगैरे काही नाही द्यायचं,
आणि पाण्यामध्येच 2-3 मिनटं शिजवून घ्यायची. म्हणजे काय होतं बघा, ही पाण्यामध्ये छान शिजली गेली ना की मग वरणामध्ये पण छान मिक्स होते. आणि आत्ताच आपण जर वरण घातलं ना म्हणजे डाळ, तर काय होतं, थोडेशा हे जे आहे व्यवस्थित शिजल्या जात नाही, कच्च्या राहतात. कारण यामध्ये आपण बघा गव्हाचं पीठ आहे, तर गव्हाचं पीठ शिजण्यासाठी थोडा वेळ लागतोच. त्यामुळं अगोदर काय करायचं, पाण्यामध्ये शिजवून घ्यायची. तरी हे बघा असं मस्त असं खालीवर करत साधारण 2-3 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. आणि रंगसुद्धा पाहू शकता तुम्ही. आता इथे जर तुम्हाला खूप जास्त रंगदार नको असेल ना, तर मग कश्मीरी मिरची पावडर जी आहे स्किप केली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर हलक्याशा डाळ चकोल्या शिजल्या की लगेचच यामध्ये जी आपण घोटून ठेवलेली डाळ होती ना ती घालून घ्यायची. आणि हे बघा आता याला छान अशी आणखीन चव वाढवण्यासाठी इथे मी चिंचेचा कोळ घातलेला आहे. आपण नॉर्मली बघा चिंचेची चटणी करून घेतलो ना, तीसुद्धा घातली तरीसुद्धा चालेल. किंवा मग तुमच्याकडं चिंच असेल तर थोडंसं भिजवून चिंचेचं पाणी किंवा चिंचेचं कोळ जरी घातलं तरीसुद्धा चालेल. आता ही तशी चिंच चटणी खूप जास्त गोड नव्हती, त्यामुळे थोडंसं गुळाचा खडासुद्धा घातला. कारण डाळ चकुली जी आहे खाताना थोडीशी आंबट आणि गोड चवीची सुद्धा छान लागते. आता बरेच जण इथे काय करतात, किसलेलं खोबरं घालतात किंवा मग लसूण घालतात, पण तसं मी काही घालत नाही आहे. नॉर्मली जी गुजरातची प्रसिद्ध असते ना गुजराती स्टाईल में, ते लोक कधी लसूण वगैरे घालत नाही पहा. आणि त्याच पद्धतीने मी इथे बनवलेली आहे. आता ही आपली चकुली शिजली का नाही पाहण्यासाठी काय करायचं, थोडासा तुकडा घ्यायचा, हाताने प्रेस करायचा, लगेचच पाहायचं आपली चकुली शिजलेली आहे. साधारण पूर्ण चकुली शिजेपर्यंत 5-6 मिनटं गेले. त्यानंतर थोडीशी वरून कोथिंबीर भुरभुरली आणि अशा पद्धतीने आपली ही डाळ चकुली तयार झाली. रात्रीचा हा फक्कड बेत आहे, पटकन 10-15 मिनटामध्ये तयार होतो. खूप जास्त वेळ किचनकडे उभं राहण्याची गरज नाही, कारण आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये स्वयंपाक करायचा म्हणजे खूप अवघड काम आहे असं मला तरी वाटतं. तर अशा पद्धतीने ही आपली डाळ चकुली तयार झाली. चला मग पटापट सर्व करूया. तर हे बघा कन्सिस्टन्सीसुद्धा अशी ठेवायची, खूप जास्त पातळ ठेवायची नाही. म्हणजे काय होतं, खूप जास्त पातळ ठेवली की नुसती मग ते पाणी पाणी खाताना चांगलं लागत नाही. वरून अशी मस्त साजूक तुपाची धार. चला तर मग डाळ चकुलीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी मला सपोर्ट करा. आणि ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की शेअर करा.